मृत्यू अशी काही वेगळी गोष्ट नाही आहे, त्याला काही घाबरू नका. माणसाला सगळ्यात भीती मृत्यूची असते की शरीराच्या मार्फत मला सुख भोगता येणार नाही, माझी प्रियजन सोडावं लागेल, मला हे जग सोडावं लागेल. असं हे जग सुटत वगैरे असं काही नाही. तुमचं जे कॉन्शियस माइंड आहे ना, ते फक्त रिशेप करत असतं प्रोग्रामला, कळलं की नाही. आणि मृत्यू आता सुरेश गिरडे म्हणून आहेत बीडमध्ये, त्यांना मी बोललो होतो मुंडे यांनी माझ्या धोका आहे, विचारा त्यांना तुम्ही. संजय गांधी, इंदिरा गांधी सत्तेवर येईल आणि संजय गांधी जाईल, स्वामीजींनी लिहिलेलं आहे, राजीव गांधीबद्दल लिहिलं आहे, आता राहुल गांधीबद्दल धोका वगैरे आपल्या असं हे सांगले. मृत्यू असं काही टायमिंग सांगता येत नाही कोणाबद्दल आहे, कारण मृत्यू हा मुळात तुमच्यासोबत चालणारीच गोष्ट आहे. तुम्हाला असं वाटतं मृत्यूची वाट पाहतो, मृत्यू येणार आहे, मृत्यू तुमच्यासोबतच आहे. डेथ हा एक तुमच्या सॉफ्टवेअरमध्ये काय असतं माहिती का, जसं लॉग आउट होता तुम्ही, इट्स काइंड ऑफ दॅट. बट ह्याचा अर्थ सॉफ्टवेअर संपला असं होत नाही ना. तर तुमचं जे बॉडी आहे ना, हा खूप टायनी पार्ट आहे. इट जस्ट अ पार्टिकल अँड वेव्हज कॉम्बिनेशन ऑफ, इट्स अ मॅट्रिक्स. सिम्पल आजच्या भाषेत बोलायचं झालं तरुण पिढीला समजेल लोकांना. आणि मन जे आहे ना, त्या मनातला ती इच्छा पूर्ण करून घ्यायची त्याच्यामार्फत, कळलं की नाही. आणि मग तुम्ही विविध ॲप्लिकेशन्स डाउनलोड केलेले आहेत, तुमच्या इच्छा महत्त्वाकांक्षा हे ॲप्लिकेशन्स डाउनलोड केलेले आहेत. तर जेव्हा तुम्ही शांत राहता ना, युअर गॉड. मी तुम्हाला एक सांगतो, देव असं काही नाही आहे. देव जे आहे ना, ती शक्ती तुमच्यातच आहे. तुम्ही जेव्हा निश्चिंत असाल, तुम्हाला कशाच म्हणजे ती एक साधना म्हणा, काय म्हणा. आणि असं काही नाही, रस्त्यावरचं भाजी विकणाऱ्या माणसाला पण येतं. तर तुम्ही जर शांत राहिलात ना आणि काही वेळेस जाऊ दिला, फ्लो होऊ दिला, टाईम परिस्थितीला बदलू दिलं, तुमच्यात तो देव आहे, कळलं की नाही. तुम्ही देव होता. यू बिकम गॉड, यू बिलीव्ह मी. वेन यू बिकम सायलेंट, वेन यू आर व्हेरी पीसफुल ॲट युअर सेल्फ, वेन यू डोंट एक्सपेक्ट एनिथिंग फ्रॉम एनीबडी, तुम्ही स्वतः देव होता. देव बाहेर नाही आहे शोधायचा, तुमच्या आतमध्येच आहे, त्याला जागृत करायचं आहे, राईट. तर ह्या लढाईमध्ये हे अनुभव घेत चाला तुम्ही संघर्षाच्या आयुष्याच्या. मृत्यूला घाबरू नका. मृत्यू हा काही वाईट आहे आणि तो यमराज येतो वगैरे, म्हैस वगैरे, असं काही रेडाबिडा म्हैस घेऊन येत नाही यमराज, कळलं की नाही. आपल्या काही गोष्टी पुराणात ठीक आहे, ते आता लोकांनी त्या आजकालच्या चित्रपट हे ते मी काय काय म्हणतात, पण असा रेडाबिडा काही येत नाही यमराजला, असं काही होत नाही. आपलं शरीर हाच मुळात मृत्यूचा एक भाग आहे. इट इज सपोज टू बी डेड, इट इज सपोज टू बी डिसीज, इट इज टू बी कन्व्हर्टेड इन टू अनदर प्रोग्राम. दॅट्स हाव इट इज डिझाईन्ड, कळलं की नाही. तेव्हा अजरामर होणं वगैरे, आपण काही गायब राहणार वगैरे, असं काही डोक्यात करून घ्यायचं कारण नाही आहे. इट्स सपोज टू बी लिव्ह दॅट वे, इट्स सपोज टू एंड दिस वे अँड दॅन स्टार्ट ए न्यू थिंग. बाकी पुनर्जन्म वगैरे ह्याच्यावर काही जास्त डोकं लावू नका, ठीक आहे.